नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण सोलापूरचा विकास हा कार्यक्रम घ्यायला लागलो. या कार्यक्रमामध्ये आंबेडकर आलेत बर का, लक्षात असू दे सोलापूरकर. आणि आपल्याला फक्त भारताच्या महागाईवर बोलायचं आहे. का बर महागाई वाढली असं तुम्हाला वाटतंय? महागाई वाढण्याच्या बऱ्याच गोष्टी. सर्वात पहिले आपल्या भारतामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण प्रोड्यूस करत होतो, ज्या ज्या गोष्टी आपण उगवत होतो, त्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. आज जर आपण बघितलं तर इकडच्या सरकारची शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही. नुकसान झालं तर नुकसान भरपाई नाही, कर्जमाफी नाही, बियाणं वाटप नाही, किंवा शेतकऱ्यांना नवीन काहीतरी प्रकार करतील, त्यांनी त्यांचं उत्पन्न वाढवतील, याच्यासाठी कोणताही सरकारकडनं योजना किंवा मदत नाही. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर व्यापारी त्रस्त आहेत, व्यापाऱ्यांवरती अडचणी आल्यात. कारखानदार, उद्योगदार यांना डुबवून सरकारने स्वतःचेच कारखानदार उभे करायचा प्रयत्न केला. आपण ज्या गोष्टी भारत म्हणून, देश म्हणून स्वतः प्रोड्यूस करत होतो, स्वतः उत्पादन करत होतो, स्वतः उगवत होतो, त्या गोष्टी आपण आता बाहेरच्या देशातनं ह्या एक्सपोर्ट करायला लागलोय, इम्पोर्ट करायला लागलोय. आपण ज्या गोष्टी बाहेरच्या देशाला एक्सपोर्ट करत होतो त्याची क्वांटिटी कमी झाली. तर आपण जर स्वतःच्या गोष्टी उगवणं किंवा बनवणं सोडून परदेशी गोष्टी विकत घेतल्या लागल्या तर त्याचा एक फटका हा किमतीवरती बसणारच आहे. त्याच्यामुळे आपल्याला एका बाजूला खूप मोठ्या प्रमाणात महागाई वाढताना दिसते. दुसऱ्या बाजूला जसं शेतीचं उत्पादन कमी होतं, जसं इकडचे कारखानदार, इंडस्ट्रीज हे आपल्याला जसं कमी होताना दिसतं, तसं आपल्याला हे पण दिसतं की प्रोडक्शन, त्याच्यामुळे GDP हा खाली जाताना दिसतो. कारखाने बंद झाले की नोकऱ्या कमी होताना दिसतात. लोकांकडे येणारे पैसे किंवा त्याच्याबरोबर येणारी पर्चेसिंग पॉवर ही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसते. आज मोठे मोठे कारखाने महाराष्ट्रामध्येच बंद पडलेले दिसत आहेत. महाराष्ट्रातल्या 80% MIDC मध्ये फॅक्टरी, नवीन याच्यावधी असलेल्या फॅक्टरी बंद पडत आहेत. कुठले इंटरनॅशनल नवीन प्रकल्प महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये मोठे आलेत असं आपल्याला दिसत नाहीये. कितीतरी सेकंडरी आणि टर्शरी MIDC आहेत जिकडे अजूनही इतक्या वर्षानंतर इलेक्ट्रिसिटी आणि पाणी सुद्धा सरकारला पुरवता आलं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण एका बाजूला बघितल्या तर आपल्याला दिसेल की प्रोडक्शन कमी झाले, इम्पोर्ट वाढले, एक्सपोर्ट कमी झाले. याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती महागाई वाढताना दिसते. दुसऱ्या बाजूला आपण नरेंद्र मोदी सरकारचं जर फॉरेन पॉलिसी बघितली तर त्यांचं नाव एप्स्टीन फाईल मध्ये आले. त्यांचं नाव एप्स्टीन फाईल मध्ये आल्यामुळे त्यांनी अमेरिकेशी आणि इस्रायलशी असे करार केलेत ज्यांनी भारताचेच शेतकरी, नागरिक आणि इकडचे सगळे व्यावसायिक यांच्यावरती खूप मोठं नुकसान होत आहे. अमेरिकेशी आपण जो शेतीचा करार केला त्याच्यामुळे अमेरिकेतल्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. आणि काय करायचं आणि काय करायचं नाही अशा प्रकारचे बंधनं हे भारतातल्या शेतकऱ्यांवरती आलेत. तर आपल्या शेतकऱ्यांचं त्याच्यामुळे नुकसान होणारच आहे. दुसऱ्या बाजूला भारताचा पारंपरिक मित्र हे ब्रिक्स होते आणि आपण ब्रिक्सचा करार पाळत होतो. पहिल्यांदा नरेंद्र मोदींनी ब्रिक्सचा करार पाडून इस्रायलशी हातमिळवणी केली. त्याच्यामुळे आपल्याकडे येणारं क्रूड ऑइल, फर्टिलायझर्स, केमिकल हे सगळे महायुद्धामध्ये हॉर्मुझच्या स्ट्रेटमध्ये अडकलेले दिसले. आणि त्याच्यामुळे भारतातल्या गोष्टी, उत्पादन थांबलं, प्रोडक्शन थांबलं आणि ज्या गोष्टी येत होत्या त्या 4-5 दरावरती आपल्याला मिळताना दिसल्या. आणि ह्या सगळ्या कारणामुळे एक खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला महागाई वाढताना दिसते. साहेब, 60% जनता भारतातली ही मोल मजूर करून खाणार आहेत. आताच जर तेलाचा रेट बघितला आपण, ते परवडणार नाही साहेब. आणि 600 ते 700 पर्यंत रोजंदारी कामगार आपल्यापाशी आहेत अजून सुद्धा. त्यांचं कसं होणार ह्या भारतामध्ये आता? त्यांच्यावरती ऑलरेडी आपण बघितली तर एक खूप मुश्किल, अवघड परिस्थिती आलेली आपल्याला दिसतीये. बऱ्याचशा लोकांना स्थलांतरित व्हायला लागतंय कामासाठी. बऱ्याचशा लोकांना भुकेला समोर जायला लागतंय. अन्न नाहीये, कडधान्य विकत घेता नाही येते. त्याच्याबरोबर शेती किंवा कोणताही नोकरी धंदा आपल्याला मिळत नाहीये. या परिस्थितीमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात लोक त्रस्त होताना दिसत आहेत. साहेब, मला सांगा, सगळेच टेक्स्टाईल असेल किंवा काय विविध कंपन्याच्या मागं लागलेत, सगळेच व्यापारी, मोठे मोठे बिझनेसमॅन शेती करावं असं तुम्हाला वाटतंय का? सगळेच मोठे मोठे उद्योग या लागले भारतामध्ये. जास्ती करून उद्योजक शेतीमध्ये लक्ष घालावं, शेतीमधनं उत्पन्न घ्यावं असं तुम्हाला वाटतंय का?
नाही, हा इलॉजिकल प्रश्न आहे असं मला वाटतं. ज्यांचा उत्पन्न शेतीशी संबंध आहे त्यांनी, म्हणजे जर एका माणसाचा साखर कारखाना असेल त्याला शेतीशी निगडीत त्याचा व्यवहार राहणारच आहेत. पण जर दुसरा माणूस असेल जो वेगळं काहीतरी प्लास्टिक बनवत असेल त्याला शेतीशी काही संबंध नाही राहणार. तर ज्या लोकांचा ॲग्रो इंडस्ट्रीज ह्याच्यासाठी आपण एक नाव काढले की ज्यांचा प्रोडक्ट्स हे ॲग्रो बेस्ड असतात त्यांचा शेतीशी नेहमीच संबंध राहणार आहे, आणि जे वेगळं काहीतरी बनवतात त्याचा शेतीशी संबंध राहणार नाहीये. मला सांगा साहेब, सोलापूरचं जे बिडी उद्योग आहे ते आता बंद पडण्याच्या घाईत आलेला आहे. एकीकडं सरकार म्हणतंय की बिड्या वडू नका, सिगरेट वडू नका, आणि दुसरीकडे इकडे उद्योग हे बंद व्हायला लागले. इथं मोलमजुरी मिळणार नाही. जे महिला इथं भरपूर आहेत सोलापूर शहरामध्ये बिड्या वळून करून खाणारे. तुम्हाला एक कसं वाटतंय? माझं सरकारला सरळ सरळ म्हणणं आहे की बीडी कामगार ज्या महिला आहेत त्यांचा रोजगार भरणं करण्याच्या आधी सिगरेट बंद करायचे असेल तर पहिले ITCचा करार बंद करा आणि ITC कडनं पैसे घेणं थांबवा, मग या बीडी कामगारांबद्दल आपण बोलू. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे आंबेडकरांनी. यंग आहेत आणि सगळा दांडगा अभ्यास आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्यांच्या दिलेला आहे. त्या हिशोबाने आपल्याला महागाईवर बोललेत बरं का सोलापूरकर. मला सांगा साहेब, महागाई कमी व्हावं ह्यासाठी सरकारने काय प्रयत्न करावं असं तुम्हाला वाटतंय? माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारने हिंदू मुस्लिम सोडून लोकांची कामं करणं ह्याच्यावरती फोकस करावं, महागाई आपोआप कमी होते. धन्यवाद. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.